टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी या. आपल्याला या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं, त्याचा आपण स्वीकार करा. सामना सुरू करा आणि यानंतर मायक्रोफोन वरती आपल्या समेत जोडले जातील पांडव सर. थँक्यू सो मच. तर आपण जाऊयात मॅच दिशेनं. तशी मॅचला सुरुवात आपण पाहतो एका साईडनं येणार बोरपाडा बी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर टीम सोंडगे. मॅचेस तुम्ही पाहता पुन्हा एकदा या दुसऱ्या दिवसामध्ये आणि दुसऱ्या नाईट्स मध्ये सर्वांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यश गोलंदाजी वाट पडतीये, एक परफेक्ट ऑलराऊंडर इथे आपण पाहतोय नक्कीच येणार बोरपाडा बी कडनं काम करत आहे. व्हाईट जर्सी मध्ये गोल्डन नाव आपल्या गावाचं मात्र पाहू शकाल, सिम्बॉल इथे दर्शवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर रॉयल क्लब झिडके यांची मॅच आजच्या दिवसामध्ये होणार आहे. मात्र त्याकरता मिलिंदी सासे यांच्याकडनं मात्र त्या टीम करता रॉयल झिडके आणि आयोजन करण्याकरता आपण पाहू शकाल की BS सोहनजी ठाकरे यांना मात्र शुभेच्छा. धन्यवाद मिलिंदी सासे, आपलं देखील मनापासून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच धन्यवाद. रोहनजी पाटील आमच्या समोर जॉईन आहेत, गोल्डन फिंगर मॅन आणि पाहू शकाल व्हॉइस ऑफ झिडके. चांगलं मात्र या स्पर्धेला खूप सारे सपोर्ट त्यांचं देखील आपण पाहतोय. यश गोलंदाजी मागमध्ये असताना सेकंड बॉल वाट बॉल यावेळी थोडासा स्वीक करण्याचा प्रयत्न होता, स्लोवर बॉल आपण पाहतोय. पण क्रमांक फर्स्ट ज्यातील आपण पाहिलं तर 2 बॉल इथे मात्र डिलिव्हर केले गेलेत आणि 2 बॉल नंतर धावसंख्येत टोटल्स तुम्ही जर पाहिली तर त्या ठिकाणी फक्त ना फक्त एक सिंगल पाहायला मिळते. विराज आणि त्याच्या साथीला वैभव ही जोडी मात्र 3 सोंडकेकडनं त्यांच्याकरता देखील महत्वाची मॅच आहे. कारण जिंकली तर क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं, हरली तर मात्र बॅक होम, अशा पद्धतीनं ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर खेळामध्ये 12 वाजून 45 मिनिटं आपण पाहतोय. सर्व लेजंड क्रिकेटर या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. रॉयल झिडके क्लब ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या गावाचा परिचय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या आलेखावरती आणलं, अमोलजी पाटील ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर गावदेवी अकलोली मगाशी म्हटलं 2006चं पाईचा मानगिरी योगेश पाटील अकलोली. सर्वच आपण पाहतो या ठिकाणी श्यामजी पाटील देखील झिडके लेजंड सिनियर क्रिकेटर. त्यानंतर गुड मॉर्निंग क्लबचे सर्व सभासद या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा उद्या मात्र खऱ्या अर्थानं रंगणार आहे. आणि त्याची आपण 365 दिवस मित्रांनो वेट अँड वॉच केलाय, कारण तिथं खऱ्या अर्थानं प्रतीक्षा केली आहे. इथं बॅट एज बॉल आपण जर पाहिलं तर फाईन डीप मध्ये टिकून चालू आहे. 30 शॉट मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी येते. ऑलमोस्ट आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा यश कडनं चुकी झाली नाहीये. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे. आता कॅप्टन थोडासा आपण पाहू शकाल की कूल आहे यश, आणि कॅप्टन नेहमी कूल असेल ना तर टीम देखील कूल असू शकेल. कारण सातत्याने आपण पाहिलं तर ते जिवंत उदाहरण सातत्याने पाहू शकाल की MS धोनी सर त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड क्रिकेट विश्वावरती दिलं गेलं. आतापर्यंत आपण पाहिलं तरी ते बॉल कंप्लीट झाली, 4 धावसंख्या देखील आपण पाहतोय 4 या धावसंख्येवरती. मग ते प्रत्येक बॉल मागे 4 पाहतोय 1 धावेची सरासरी आहे. यावेळी गुडना टॅक बॅलन्स केला गुडल्यावरती, बॉल मात्र निघून चाललाय. मात्र इथं मिस नामिक स्ट्रोक, विकेट टेक, विकेट समाधान खेळाडू बाद. तर नक्कीच आपण पाहतोय रॉयल क्लब झिडके करता आणि नक्की तडाखाली जे प्रेक्षक बसले त्यांच्याकडे देखील सिद्धेश्वर पाटील यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्या. धन्यवाद सिद्धेश्वर पाटील, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच धन्यवाद. आपण पाहू शकतो नक्कीच युट्यूबला जॉईन आहेत आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हे म्हणतो ना क्रिकेट हे प्रेम नाही आहे, एक खऱ्या अर्थानं वेळ आहे. आज देखील आपण पाहतोय
यातील आपण जर पाहिलं तर विजय टीम्स ती मात्र नक्कीच सोमवारी ठीक 6 वाजता त्यांची मॅच असेल. यातील जी टीम जिंकेल ती मात्र नक्कीच आपल्याला पण निश्चित पाहायला मिळेल सोमवारी 6 वाजता. आणि परफेक्ट मात्र 6 वाजता ती मॅच असेल ती नक्कीच पहारे या टीम बरोबर. यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिली मॅच असेल ते पाहू शकाल नक्कीच येणार बोरपाडा आणि त्यांच्या आगे समोर पाहू शकाल जरीपरी खांडपे बी. चला लगेच आपण टॉस करण्याकरता या इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये यश आतापर्यंत 5 बॉल ज्यांनी कंप्लीट केलेत आणि धावसंख्या फक्त ना फक्त आपण जर पाहिली तर 4 रन्स ऑन कार्ड. इथे चांगल्या पद्धतीनं शेडू हवेमध्ये आहे उंची जास्त लांबी कमी आहे सेल होईल का मात्र कॅरी वाढ असेल क्या बात आहे रनिंग ऑफ द सेल अतिशय टुर्नामेंट. नवीन संघर्ष नवीन चेहरे जरी असेल तरी मात्र एक्सपिरियन्स नाही आहे मात्र म्हणतायत की आम्ही देखील करू शकतो ही ताकद आमच्याकडे आहे. आणि मी नेहमीच म्हणेन की खऱ्या अर्थानं मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट आणि किती मोठं संकट समोर उभा राहिला ना तर त्या हाताने ज्या मात्र लढण्याची ताकद दिली ना आणि ज्या मात्र हृदयाने आत्मविश्वास दिलाय ना त्या दोन्ही गोष्टींना कधी हरू देऊ नका. पहा नक्की एक दिवस विजय तुमचा असेल. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक देऊयात डीजेला संधी विकेटचं बदल खेळाडू बाद. सिनियर गटाला सुरुवात झाली जशी सुरुवात होईल तसं मात्र पाहू शकाल की अंबाडी ते कव्वा असूनचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे अँबॅसेडर आपण पाहू शकाल PS ब्रँडचे हिंदातील असले तुम्हाला इन अक्षर मध्ये इथे खेळताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की ज्यांच्याकडे अनुभव आहे ना त्यांच्याकडनं नक्कीच मार्गदर्शन घेत राहा कारण आज केलेली चर्चा उद्याचं मात्र भविष्य तुमच्या गावाचं असू शकेल. कारण तुम्ही सिनियरला जोपर्यंत प्राधान्य देत नाही ना तो मात्र घडणार नाहीयेत. म्हणून म्हणतो ना कलेला मस्तकी जपा पूजा करा त्या कलेची कधी विश्वासघात करू नका त्या कलेचा. पहा ती कला तुम्हाला कुठपर्यंत येऊन पोहोचेल. नवीन बॅटर मैदाना शांत मध्ये साईल आपण पाहतो नव्यानं सायकल एडवरती आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतो ज्या ठिकाणी वैभव सॉरी मैदान शांत मध्ये सलाबाई झाला होता. बॉलिंग माग पडते गोलंदाज मिस्टर निखिल और क्रमांक 2 चेंज ऑफ द फील्ड इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटक तुम्ही आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं 30 सर्कल शांत मध्ये राईट विकेट पार मिळते इथे मात्र परफेक्ट ब्लॉकाचा बॉल अक्षरशः हुक करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते मात्र नक्कीच ज्याच्यामध्ये मगाशी म्हटलं की खऱ्या अर्थानं 40+ जशा मॅचेस उद्या सुरुवात होतील मात्र आणखीन एक आठवण करून देतो. श्यामदत्तां देखील माहिती आहे योगेश पाटील अमोल पाटील देखील माहिती आहे. एक नाव राहिलं वसई तालुक्यातील जे गाव चांदीप संतोष दादा मडवी ह्या खेळाडूला तुम्ही विसरू नका. आणि त्याची आठवण आज देखील आपण पाहतोय. येणार बोरपाडा असेल विरज स्पोर्ट असेल विभागांते असेल आणि अमोल पाटील देखील माहिती आहे की संतोष दादा मडवीचं रनअप काय होतं त्याची गोलंदाजी काय होती. आणि नुकताच झालेली CPL आम्ही देखील कंप्लीट केली आहे चांदी प्रीमियर लीग आजही देखील तेच होणार आम्ही पाहिलं दादाकडनं. चौथा मॅचच्या दिशेनं इथे मात्र लेग स्टंपला मिस करण्याकरता बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल एक सिंगल येते. आतापर्यंत अक्षरशः दबाव प्रेशर या सर्व गोष्टी मात्र मैदाना शांतमध्ये पण पाहतोय. येणार बोरपाडा बी पंचांवरती कोणतं मात्र हातवर करू नका कारण आपण पाहतोय कमिटीकडनं आमच्याकडे एक स्ट्रिक्टली वॉर्निंग तुमच्यापर्यंत पोहोचती आहे आणि खऱ्या अर्थात त्याचं पालन तुम्हाला इथं करावं लागेल. चांगल्या पद्धतीने मात्र टायमिंग प्रॉपर करू शकला नाहीये. पॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. एक सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न 2 धाबा मात्र इथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवरती आहे. रोहन पाटील यांची तारीफ करावी तेवढी कमी आहे. आयोजन नियमावर पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं श्रवणजी ठाकरे यांना साथ दिली आहे. तर संध्याकाळपासून वेळेवरती येणं पूर्ण मात्र अपडेट्स मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यानंतर मात्र प्रवेश देखील असेल त्यानंतर आपल्या मायक्रोफोन देखील त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यानंतर स्कोरचं देखील काम करत आहेत. एक परफेक्ट ऑलराउंडर रोहन पाटील मान फॉर्म छिडके आमच्या समित देखील जॉईन देखील आहेत. वाटा बॉल काही परते निशाणा काही परता फक्त बॅट हवेमध्ये फिरवली आहे. बॉलला पाहिलंच नाहीये. थोडं म्हणतो ना नजर तीक्ष्ण असेल ना तर मात्र संघर्ष जिंकता येतं. मैदान असेल किंवा मात्र कोणत्याही गोष्टी असतील इथं पाहतोय. आणि आतापर्यंत याच फील्डमधील बॉल आपण जर पाहिले तर 3 कंप्लीट झालेत आणि धावसंख्या टोटल्स मात्र अक्षरशः आपण पाहतोय फक्त ना फक्त 8 या धावसंख्येवरती आहे. बॉल क्रमांक 4 परफेक्ट इथे ब्लॉकला केल्याचा प्रयत्न केलाय खूप केलाय. शेवटी मात्र ऑनसाइडला निघून चालाय.
सिंगल येते मोठा आतापर्यंत मारू दिला नाहीये. दोन्ही गोलंदाज मध्ये यश असेल. ज्यांनी आपण स्पेल जर पाहिला तर 2 विकेट 4 रन्स फक्त 6 बॉल वरती खर्च केल्या गेल्या. पण त्यानंतर निखिल गोलंदाजी माग पडते आला आणि तिथे देखील आपण जर पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती. वेट करून खेळलाय मात्र या ठिकाणी मिसामिक स्ट्रोक. इथे देखील मात्र झेललाय संधी. विकेटचं बदल खेळाडू बाद. विकेट क्रमांक 3. आता नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्युनियर गट याच्यामध्ये नक्कीच आपण सर्व मॅचेस कंप्लीट करतो. यानंतर सिनियर गटाला जशी सुरुवात होईल तसं मात्र टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. येणार बोरपाडा आणि खांडपे बी दोन्ही कॅप्टन्स आपण स्थानापन्न व्हायचे तिथे येऊन त्यानंतर नक्कीच मान्यवरांच्या शुभस्थिती त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. फलंदाज थोडंसं घाई करा, धावत जा, कारण वेळ आणि काळ कोणाचा गुलाम नाही आहे. इथे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट खूप महत्वाचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. वैभव शेलार नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सोंटेकडनं. येणारा प्रत्येक बॅटरला मात्र आपली जबाबदारी घेऊन यावं लागणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही एखादी जबाबदारी स्वीकारत नाही ना तोपर्यंत नक्की तुम्ही यशस्वी होणार नाहीयेत. इथे मात्र जेव्हा संकट येते ना तेव्हा कोणाला तरी संकट मोठं बनावं लागतं आणि ते वैभवला त्याचपणे फलंदाजी करावी लागेल, कारण प्रत्युत्तर द्यावं लागेल. या स्पर्धेत ही महत्वाची मॅच आहे. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलं बॉल धावून ती ग्राउंड आपण पाहतोय. एक सिंगल येते आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इंटरेस्ट नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम बलाढ्य ताकदीने लढत आहेत आणि एक चांगली मॅच पाहतोय. कारण षटकापर्यंत आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा एक खेळ कंप्लीट झालाय आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर्स नंतर फक्त 10 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 2 विकेट लॉस ऑफ 4 रन्स, दुसऱ्या ओव्हर मध्ये 1 विकेट लॉस ऑफ 6 रन. अशा पद्धतीनं 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फक्त फलकावरती 10 या आकड्यावरती आहे. चला नोटी मीटिंग टीम येणार बोरपाडा बी आपण थोडीशी घाई करायची आहे, कोणत्याही मात्र इथे वेळ घेऊ नका. चला लगेच आपला तिसरा गोलंदाजी मार्क वरती. बॉलिंग मार्क वरती रोहन माली. अंतिम स्पेल ज्याच्या हातामध्ये आपण पाहतोय हे ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हर्स मध्ये जर 15 धावा जरी आल्या तर निश्चित मात्र 24 प्लस धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल आणि तिथपर्यंत जर एक चांगलं टार्गेट जर सेट केलं तर एक खूप मोठी ताकद देखील बनू शकेल. पडू म्हणतो ना की मूलभूत गरज काय, कारण जेव्हा तुमचा पाया मजबूत तेव्हा तुमची भिंत मजबूत, तुमची भिंत मजबूत तेव्हा तुमची इमारत मजबूत आणि तुमची इमारत मजबूत तेव्हा तुमचं छप्पर मजबूत. मूलभूत काय की टॉप बॅटिंगचे जे पण पाहू बॅटर खूप महत्वाचे असतात बॅटिंग करण्याकरता. पटपट खूप चांगला होता, ते शपडून खेळण्याचा प्रयत्न होता. हॉब्सनच्या मधोमधला बॉल इथं पाहतोय पाठमध्ये तेवढ्या पद्धतीनं मात्र बॉल आला नाहीये. स्विंग केलं जात आहे बॉलला, स्लोवर बॉल आपण पाहताय, कारण पाठा विकेट हा इम्पॉर्टंट. तुमच्याकडे पेस असेल तर तुम्हाला मात्र भन्नाट विकेट तिथे सपोर्ट करू शकेल. तुमच्याकडे स्विंग असेल तर त्यानंतर पाहू शकाल लेग ब्रेक असेल ऑफ ब्रेक असेल, अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळते. एक सिंगल येते आणि धावसंख्या फलकावरती 11 आपण पाहतोय निल्सन या आकड्यावरती. इथे मात्र घुटना टेकलाय, सरळ मात्र गुडघ्यावरती बॅलन्स केलाय आणि बॉलला फेकून दिलाय लेट टू लेट. आज परफेक्ट षटकात ब्रॅड ऑफ सोंडके सिक्सर 6 धावा. धावाच्या सैन्याचा स्कोर कार्ड मात्र वेगानं साऊंड पोहोचते म्हणतात 17 और किसके ऊपर एक खतरा. कारण आतापर्यंत असं पाहिलं तर वन साइड मॅच होईल की काय, पण अक्षरशः मी म्हटलं ना की जेव्हा नवीन बॅटर देतं ना तर नक्कीच त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. धावसंख्या इथे मात्र 17 वरती आहे. बॉल आतापर्यंत शेवटच्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिले तर कंप्लीट झालेत या ठिकाणी 2. इथे मात्र इनसाइड फटका इथे फसला गेलाय. विकेटचं पत्र खेळाडू बाद. विकेट क्रमांक 4.
करता आणि समाज कक्षा करता पाहू शकता नक्कीच विद्यमान उपसरपंच यतीन पाटील अकलोली यांच्याकडनं देखील शुभेच्छा. धन्यवाद यतीन पाटील. आपलं देखील आपण युट्यूबला जॉईन आहात मात्र नक्कीच मनापासून आपलं देखील धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावरती देखील असू द्या कारण याच वर्षामध्ये त्यांनी देखील एक मोठी स्पर्धा कंप्लीट केली. उपसरपंच चषक अकलोली 51 स्पर्धेकरता देखील आम्हाला संधी दिली होती 4 दिवसाकरता. त्यांचं देखील मनापासून आभार. धन्यवाद यतीन पाटील उपसरपंच अकलोली. श्रावण ठाकरे आणि या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. आपलं देखील धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सायकल एंड वरती आपण पाहतोय प्रणय. अजूनही 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये 2 मोठे सुट्टे आले तर मॅचचं समीकरण इथे एक चांगलं टार्गेट म्हणून पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस इथे थोडंसं मात्र बॉलला पेस करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रेशन दिली गेली गोलंदाजी बॅक वरती असताना कारण फलंदाज जर पाहिला तर ऑन साइडला खेळतो आडव्या बॅटनं आणि आडव्या बॅटनं खेळण्यामध्ये आपण पाहू शकाल की 20% फक्त बॅटर आपण पाहतोय त्यांच्याकडनं परफेक्ट कनेक्शन होत असतं. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ओव्हर्स मध्ये 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 17 धावांची टोटल्स मात्र तुम्हाला पाहायला मिळते. बॉल क्रमांक 5. क्या बात आहे. इथे मात्र अख्खू टप्प्याची लेंथ पाहायला मिळाली. पहिला स्विंग अँड मिस, दुसरा मात्र अख्खू बॉल. मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजी परफेक्ट प्रत्येक बॉल वरती बदल केला गेलाय. तुमच्याकडे असणारा प्रत्येक बॉल इथे डिलिव्हर करण्याकरता तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याकरता तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यामध्ये अर्कट बॉल असेल, फाईट अर्कट असेल, गुडलँड स्पॉट असेल, स्लोअर असेल, स्विंग असेल, या सर्व गोष्टींचा वापर आजही आपण करत आहे. मी म्हटलं ना 2021 पासून क्रिकेट बदललं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजानं या क्रिकेटमध्ये आपला शिक्का पात्र मजबूत केलाय. स्क्रू बॅच आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील खेळत आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापासून ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. आज आपण पाहिलं तर नक्कीच एप्रिल महिना आपण पाहतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन तुम्ही नक्कीच खऱ्या अर्थानं अनुभवतायत. सगळ्यात आपण या थर्ड दिशेने मात्र रनआउट हा मात्र नक्कीच चेक केला जाईल. चला नक्कीच दोन्ही कॅप्टन सेनार बोरपाड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. टीम खांडपे बी संघाचा कर्णधार. सिनियर गटामध्ये पहिली मॅच असेल तशी म्हणजे मॅचला सुरुवात तसं टॉस बॉक्स मध्ये नक्कीच मान्यवरांना देखील आपल्याला उपस्थित पाहायला मिळतील. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. असं नॉट आउट ज्ञानेश्वर शिर्के यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट मध्ये या ठिकाणी नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्यानंतर सुभाष पाटील यांना देखील मी विनंती करतोय. सोनिक फुटबॉलचे मालक आपण जाऊयात त्या ठिकाणी पण पाहायला मिळतं. नक्कीच त्या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका साईडनं सिनियर गटाकडनं पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय येणार बोरपाडा आणि त्यांच्या आगी समोर पाहू नक्कीच टीम खांडपे बी आपण पाहतोय. चला वेळ की कमी आहे. सेकंड इनिंगला ज्याची सुरुवात होईल पाहायला मिळणार आहे. तर कशा पद्धतीनं प्रतिपूर्णांक आपण पाहिलं तर 6 बॉल अँड 10 रन इन द मॅच. 10 धावांचे समीकरण आहे. चला तर स्पीडअप करा. टीम आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण फील्ड सेट करायची आहे. टीम सोनटके आणि लगेच टीम येणार बोरपाडा बी आपण बॅटर पाठवायचे आहेत. एकाच गावाकडनं दोन्ही टीम आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळत आहेत आणि आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मी म्हणतो ना सिनियर क्रिकेटर जे नवीन शैली निर्माण करतात ना त्याकरता माझा सल्यूट आहे. बिंदास लसणे असेल, बट्टी शेलके सर असतील आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चेन्नई भिवंडी टेनिसला खूप सारे चांगले दिवस दिले गेले. नुकतंच आपण पाहिलं तर रॉयकर शेळके खऱ्या अर्थानं शामनता पाटील, अमोलजी पाटील, शैलेश पाटील, यतीन पाटील, परीश पाटील असेल सर्व खेळाडू. त्यानंतर मात्र नवीन खेळाडू आपण पाहिले तर ज्याच्यामध्ये केदार पाटील आपण पाहतोय. सर्वांनी देखील खूप सारी मेहनत रॉयल कप करता घेतली गेली. सुमित पाटील असेल, चला स्पीडअप करा. 18 बॉल आणि 30 धावेची गरज आहे. चला बॅटर पाठवा येणार बोरपाडा बी. करता महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये इंटरेस्ट नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण जिंकेल ती क्वालिफायच्या मॅचच्या दिशेने थेट आपण पाहू शकाल सोमवारच्या दिवसामध्ये 6 वाजता पारे ह्या टीम समोर खेळताना पाहायला मिळेल. याच मैदानावरती उद्या मात्र आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं 40+ लीग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी सर्व सिनियर क्रिकेटर त्यांचा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल.
बिग मॅच बिग टफ फाईट इन ऍक्शन टुडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फियर्स चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये खोरबोचेर क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं एका साईडला आपण पाहिलं तर येणार होरपडा यश आणि टीम कंपनी एका साईड पाहायला मिळतीये. आपण पाहू शकतो या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये टीम सोंडके पहिलं स्पेलचं इम्पॉर्टंट कारण हा आणि हे स्पेल खूप महत्वाचा आहे. याकरता नक्कीच रोशन आज खरं आपल्या टीमला रोशन करावं लागेल. आजचा दिवस जरी असेल तरी मात्र पाहू शकेल खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये आपल्याला पार मिळते. धामणगाव आपला एक प्रतिनिधी संपर्क साधायचा. धामणगाव आयोजकांची संपर्क साधा. धामणगाव आपला एक प्रतिनिधी साख्या एंड वरती आपण पाहतोय जय नॉन एंड वरती सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरजला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. या 30 रन्स रोवण्याकरता पहिलं स्पेल गोलंदाजी माग वरती गोलंदाज रोशन रोशन नक्कीच म्हणेन कारण या ट्रॉफी करता जर संघर्ष करायचा असेल ना तर नक्की इथे मात्र ते करू दाखवावं लागेल. घडणाऱ्या गोष्टीवरती इथे मात्र करू दाखवावं लागेल कारण पुन्हा ही संधी मिळणार नाही आहे. रात्रभरामध्ये जे काम केलंय ना सफल हो चुका है. अंजाम तक यहाँ से पहुंचना है तो प्रयास भी करना पड़ेगा. हर गेंद के ऊपर पहिला बॉल पेचा वापर केला गेला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. गुड डिसिजन परफेक्ट आपण पाहिलं परंतु सफल झाला होता. मात्र परफेक्ट आपण लेन्स जर पाहिली ना तर हॉप्समला थोडंसं मिस करण्याकरता पाहायला मिळाली. पहिलेच प्लेयर आहे आणि पहिल्या स्पीड मध्ये आपण जर आतापर्यंत पाहिलं तर 1 रन्स जी मात्र 22 रुपये तुम्हाला पाहायला मिळते सिंगल न. धावसंख्या कशी येऊया ती मात्र धाव येणं खूप महत्वाचं आहे. मी म्हटलं की तुमच्या षटकारात जेवढं मात्र आज क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे तेवढं तुमच्या सिंगलला महत्व आहे. आजही आठवते पाहू शकतो ज्या पद्धतीनं गेल्याच वर्षामध्ये पाहिली ती खासदार ट्रॉफी वाटा टेनिस बॉल स्पर्धेमध्ये असेल. याच वर्षामध्ये आपण पाहिलं तर भिवंडी टेनिस बॉल मध्ये चांगल्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. या ठिकाणी स्वीप करायचं होतं बॉलला सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न बेसिक लाजवाब आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाज रोशनकडे पेचा वापर करतोय. जेवढा वेगानं गोलंदाजी तेवढ्याच वेगानं रनअप देखील आपण पाहतोय आणि त्या पद्धतीने आतापर्यंत 2 बॉल त्याने डिलिव्हर केले गेलेत आणि धावसंख्या फलकावरती सर्वांनी आदरणीय हिमांशु दबाचे प्रोप्रायटर आपण पाहू शकाल नरेश दादा माऊली यांचं मात्र आगमन झाले. आपण देखील या ठिकाणी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. आमचा आवाज जर तुमच्यामध्ये पोहोचत असेल आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्याकडनं आपल्याला या स्पर्धेकरता ट्रॉफीज मिळाल्यात. आपलं देखील मनापासून आणि या आयोजकांच्या वतीनं आपलं देखील धन्यवाद. टीम खानपे आपला एक प्रतिनिधी सर टीम खानपे आपला एक प्रतिनिधी स्कोर कार्ड फलकावरती 2 बॉल and 4 रन्स विदाउट विकेट लॉस ऑफ 16 बॉल आणि 15 धाबीची गरज. बॉल क्रमांक पाहतो 3. क्या बात आहे. इथे मात्र सिंगलला महत्व दिली आहे कारण कुठल्या प्रकारचा धोका न पत्करताना सिंगलला पण रोटेट करत राहायची आहे कारण इथे आपण जिंकायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि दोन्ही टीम करता एकच माझं वाक्य असेल मॅच जरी लॉस करी असेल तरी मॅच मध्ये इंटरेस्ट वाढला गेलाय. चलना है तो वक्त के साथ चलो, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, करना है तो अभी करो नहीं तो यहां से घर चलो. कारण करायचं ते आताच करायचं आहे. इथे मात्र मिसामिक स्ट्रोक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. थॉमस लँड इथे मात्र पाहायला मिळेल होईल मात्र सेल आणि विकेटचं बदल खेळाडू मात्र परत फर्स्ट विकेट इज गॉन आणि बिग बॅटर मिस्टर जयला परतावं लागेल. सध्या तरी आपण पाहतो नक्कीच क्रिकेट पासून कल्याण डोंबिवलीकर तूर सालेत कारण रेखाचा नाद बैलगाडा आणि खरं आता आमचे डीजे ऑपरेटर देखील आठवण करून देत आहेत. आपलं देखील मनापासून धन्यवाद. 14 बॉल आणि 14 रन्स 1 बॉल 1 रन्स. चला तुमचं बॅटर यश धावत जायचं आहे. एक महत्वाचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये
टीम खांडपे आपला एक प्रतिनिधी संपर्क साधायचा आहे. 14 बॉल आणि 14 धावीची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकेतन. चौदा आणि 14 रन्स पर्यंत पाहिलं तर इथे पाहायला मिळत आहेत. चौदा मध्ये 14 फक्त धावसंख्या फलकावरती 5 आहे. अजूनही 15 धाबीची गरज आहे. तिथे मात्र किती लेंथ खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल. आतापर्यंत एक चांगली पेस मी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं रोशनकडे एक चांगली गोलंदाजी आहे. लेंथ देखील पाहायला मिळते. लाईन देखील पण पाहता आणि पेसचा वापर केला. कुठल्यापर्यंत आतापर्यंत ज्याने जर पाहिले ते 4 बॉल डिलिव्हर केले ना तिथे मात्र स्लोचा वापरच केला नाहीये. हे मी खूप जाऊन पाहतोय ते मात्र मॅच मध्ये. षटक आपण जर पाहिलं या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतं आणि पहिल्या ओव्हरचं धावसंख्या आपण टोटल जर पाहिली तर फलकावरती फक्त ना फक्त 6. एक बॉल बाकी आहे. नेक्स्ट बॉल पाहू शकाल. थोडं म्हणतो ना स्लिप का महत्वाची आहे. आपण जर पाहिलं तर 30 सर्कल शॉट मध्ये आणि आपण पाहू शकतो थर्ड बार मध्ये एक चांगली फील्ड पाहायला मिळते. म्हणजे गोलंदाजाला देणारी सपोर्टिंग फील्ड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षरशः आपण पाहिलं तर 6 बॉल तिथे कंप्लीट केले गेले आणि तिथे मात्र फक्त 1 विकेट लॉस ऑफ आणि 7 धावसंख्या ही आपण पाहतो. रोशन काबिल तारीफ, क्या बात आहे, सुपर. 6 बॉल त्यांनी कंप्लीट केले तर 12 बॉल आणि विजयाकरता 13 धावीची गरज आहे. चला नोटी मीटिंग लगेच टीम सुंटके आपला नेक्स्ट गोलंदाजी मार्कवरती आणा. कारण अजून आपल्याला भरपूर मॅचेस कंप्लीट करायच्या स्पर्धेतील. आपण जर पाहिलं तर दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये या विभागातील पहिली स्पर्धा घडते. खऱ्या अर्थानं पाहू शकाल ज्याकरता श्रवणजी ठाकरे यांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडे देखील टीम खांडपे आपला एक प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आयोजकांशी. खांडपे टीम आपला एक प्रतिनिधी. चला जरा स्पीडअप करा. टीम सुंटके आपण मीटिंग करायची आहे पण आपल्याला देखील त्यामध्ये सूचित करतोय आपण इथं स्पीडअप करावा लागेल. कारण आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकाल की घड्याळाचा देखील विचार करावा लागेल. ते टाइम मात्र थांबणार नाही आपल्याकरता. सेकंद मात्र आणि मिनिट थांबू शकत नाहीयेत. 12 मध्ये विजयाकरता 13 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज साईराज. इथे आपण जर पाहिलं तर साईराज हातामध्ये आता आपल्या गावाचं भविष्य आहे. कारण इथे आपण जर पाहिलं तर जिंकलात तर मात्र BS चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहू शकतो. इथे मात्र नक्कीच क्वालिफिकेशन जाऊ शकाल. ते मात्र आत्मविश्वास प्रबळ करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं मी करू शकतो हा मात्र दर्शवावा लागेल मैदाना शात मध्ये. बॅटर मैदाना शात मध्ये पाहतोय नक्कीच ज्या ठिकाणी नीरज आणि त्याच्या साथीला निकेत आपण पाहतोय. क्षय मात्र बाद झालाय. चला स्पीडअप करा. टीम सोंडके खूप वेळ घेते. षटक क्रमांक 2 टीम सोंटके जरा थोडस सहकार्य करायचं आपण. कारण आपल्या भरपूर आजच्या दिवसात आम्हाला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती साईराज. 12 मध्ये 13 धावांचं समीकरण. इथे बॅकवर्डकडून खेळायचा प्रयत्न केलाय. खूप सारं पाहू शकाल की त्या ठिकाणी आपण पाहू शकाल लॉंग रिसन मध्ये ज्या ठिकाणी फील्ड केली जाते एक सिंगल येते. उसले पण जर पाहिलं तर या मॅच मध्ये सोंटके जिद्द खूप पाहायला मिळते की ज्या पद्धतीनं गोलंदाजी आहे त्या फील्ड आपण पाहतोय ॲज अ प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस शिवाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा क्रिकेटमध्ये तुम्हाला बेनिफिट नक्कीच मिळत असतं. कारण प्रॅक्टिस शिवाय क्रिकेट हा खेळच नाहीये. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती आहे. 11 मध्ये आता 12. जसं आपण जर पाहिलं तर बॉल डॉट जर आले तर प्रेशर येऊ शकेल. आपण जर पाहू शकतो टीम मात्र येणार बोरपाडा बी वरती. मात्र मोठा चूक जर आला तर इथे मात्र मॅचचं समीकरण बदलू देखील शकेल.
इथे परफेक्ट पेटीचा बॉल फक्त शफल झाला होता ऑप्शनच्या बाहेर. आपण जर पाहिलं तर बिग बॅटर मिस्टर निकेतन मात्र परफेक्ट मिडलच्या वरनं बॉल सरळ मात्र डिलिव्हर झालाय. ॲज गुड बॉल. फलंदाजाचं स्थान त्याने ओळखलं गेलं आणि त्यानंतर पण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ क्रमांक 2 जरी असेल तर 10 मध्ये 12. ते म्हटलं ना डॉट बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत, कारण मोठ्या चुकमध्ये तुम्हाला सिंगल डबलला जावं लागेल. इथे मात्र बॉलला उडवलं, चेंडू हवेमध्ये आहे, पाठसेज पाहायला मिळतंय मात्र इथे सेफ झोन मध्ये सरकार पण पाहतो. लॉमा सलाडमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुपर रनी बिग विंडो पाहू शकाल. इथे मात्र एक नाही 2 नाही तर अक्षरशः पण पाहू इथे मात्र 3 धमक इथे कंप्लीट केल्या गेल्यात. चित्त्याच्या चपला येणं आपण पाहतो नक्कीच 3 रन्स दिस कंप्लीट. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या 3 साऊंड बोलते मात्र 1 विकेट नंतर 11 या धावसंख्येवरती. तर 9 मध्ये पण पाहिलं तर विजयाकरता 9 मध्ये 9 धावेची गरज आहे. एक दुबारी तो एक अंबारीचं प्रत्युत्तर पण पाहता मैदानाच्या हातमध्ये, कारण आतापर्यंत फी देखील हरणार नाहीये हे मात्र दर्शवताना मैदानाची टीम 2%. आम्ही देखील मॅच सोडणार नाहीत, आमच्याकरता देखील महत्वाची आहे, कारण एखादी टीम तर मित्रांनो विचार केला ना तर अनेक वर्ष मात्र त्या ट्रॉफीचा वेट करत असते. कारण एखाद्या टीमकडे आपण पाहिलं तर वर्षामध्ये 10 ते 12 ट्रॉफीज असतात, पण एखाद्या टीमकडे 2 ते 3 वर्ष एकही ट्रॉफी आपल्या गावाकडे नसते. आणि अक्षरशः मात्र ते खेळाडू त्यांच्या डोलरमधून अश्रू वाहतात. त्यावर त्यांना मात्र समजते की आता काय करावं लागेल. ही जिद्द मी आता सोनटके टीम कडनं पाहत आहे, काय जबरदस्त पाहत आहे. आणि आपण पाहिलं तर इथे मात्र 9 बॉल आणि 9 धावीची गरज. नेक्स्ट बॉल पाहू इथे मात्र 2 दिसताना मात्र बॉल निघून चाला, यालाच म्हणतात नशिबाचा चौकार. सरळ मात्र नक्कीच पाहायला मिळतो 4 धावा. प्रयत्न केले होते आपण पाहू शकाल. एसटीच्या भूमिकेमध्ये असताना खेळाडू पाहतोय टीम सोनटकेकडनं मात्र त्यांना कॅरी करू शकला नाहीये. आणि इथे मात्र परफेक्ट आपण पाहिलं तर हा नशिबाचा चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 15. आता 8 मध्ये 5 बनवायच्या आहेत. कोर मात्र जवळ पोहोचेल क्वालिफायच्या मागच्या दिशेनं. ती मात्र नक्कीच समोरच्या दिवसामध्ये ठीक पहारे टीम समोर खेळताना पाहायला मिळेल. संध्याकाळी 6 वाजता ती मॅच असेल. यावली सरळ याचा बिग याचा हाय एवन क्वालिटी. सरळ मात्र हा विजयाचा असो बॉल फेकून दिला गेलाय षटकार करता द ब्रँड ऑफ भिवंडी, द ब्रँड ऑफ बोरपाडा. वॉट बॅटिंग, सिक्सर, 6 धावा. चला आपण जाऊयात या ठिकाणी मॅन ऑफ मॅचच्या दिशेनं. लगेच या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करतो. सिनियर गटाची पहिली मॅच खडपे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर टीम मात्र येणार बोरपाडा. नार्विनचा कॉल त्या ठिकाणी जिंकला गेला. टीम येणार बोरपाडा. आपण नार्विनचा कॉल जिंकला गेला. लगेच निर्णय कळवायचा आहे. फील्ड घेतली तर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात ज्या ठिकाणी मॅन ऑफ मॅच दिली जाईल. या मॅचचा हिरो आणि जशी मॅचला सुरुवात होईल तुमचे साथी कॉमेंटेटर प्रवीण तुमच्यासोबत जॉईन होतील आपल्या मायक्रोफोन होते. पहिला इनिंग करता मॅन ऑफ मॅच